ओम नमः शिवाय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण. श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय. आजचा अनुभव खूप सुंदर. अभिज्ञा पवार म्हणून आहेत साताऱ्यामधून, त्यांनी हा अनुभव शेअर केलेला आहे. तर ताई म्हणत होत्या, मी गेली 10 वर्ष झालं आईंच्या मार्गामध्ये आहे. मी 10वीमध्ये 9वी-10वीमध्ये असताना आईंच्या मार्गात आले म्हणतात. 9वी ते एवढं काही मी जास्त करत नव्हते, पण 10वीमध्ये आल्यापासून आईंच्या अगदी व्यवस्थित मार्गामध्ये आले म्हणतात. मी 6 वर्षाची असताना आणि माझा भाऊ 7 वर्षाचा असताना माझे आई-वडील गेले म्हणतात. माझा भाऊ 1 वर्षानं मोठा होता माझ्यापेक्षा आणि माझे आई-वडील गेले म्हणतात. अचानक ॲक्सिडेंटमध्येच दोघंही गेले आणि त्यामुळं मावशी होती म्हणतात आम्हाला, सख्खी मावशी होती. पण आणि मावशीचं चांगलं पण होतं खूप. पण कधीच मावशीनं आम्हाला नेलं नाही म्हणतात. तर काका-काकूंनी आम्हाला सांभाळलं म्हणतात आणि काका-काकूंनी सांभाळलं. त्यांची 3 मुलं होती म्हणतात. काकांना 3 मुलंच आणि आम्ही दोघं. मग 5 माणसांचा खर्च. काकांचं जॉब पण असा काही हे नव्हता म्हणतात. चांगला एवढासा नव्हता. प्रायव्हेटमध्ये कामाला होते. मग त्यामुळं काका सारखं चिडचिड करायचे म्हणल्या घरी, की इथं काटकसर कर, तिथं काटकसर कर, हे इतकंच का वेस्ट केलंस, ते तितकंच का केलंस, ते असंच का झालं, ते तसंच का झालं. का तर त्यांना घर चालवायला लागायचं. मग काकीची चिडचिड व्हायची. ती आमच्यावर सगळा राग काढायची आणि आई-वडील असणं खूप जास्त महत्त्वाचं आहे असं म्हणत होत्या त्या. आयुष्यात ना भले गरीब असू देत, पण आई-वडील पाहिजेत, असं त्यांचं मत आहे. ताई म्हणत होत्या. आई-वडील नसतील ना, आयुष्याला काहीच अर्थ नाहीये. बालपण आपण जगूच शकत नाही, असं त्या म्हणत होत्या. अ, का तर आई-वडील नसतील तर आपलं बालपण हे बालपण राहतच नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की म्हणजे आपले लाड कोण करणार? जे जगण्यातली मजा आहे, ती लहानपणीच, मोठेपणी तर इतकीशी राहत नाही म्हणतात. पण आईंमुळं माझं आयुष्य इतकं बदललं की जे नाही मला लहानपणी म्हणजे एन्जॉय करायला मिळालं वगैरे, ते मी आत्ता सगळं करते म्हणतात. ज्या लहानपणी गोष्टी राहून गेल्या, पण शेवटी लहानपण ते लहानपण असते, असं त्या म्हणत होत्या. आईनी आता सगळी सुखं दिली आणि त्या आई आल्यानंतरच आयुष्याचा कायापालट झाला, असं म्हणत होत्या ताई. तर त्या म्हणत होत्या, भले आपले आई-वडील गरीब असू देत, अ, काहीही असू दे. भले त्यांचं म्हणणं होतं, दारू पिणारा एखादा बाप असला तरी चालेल. मी तर म्हणजे ह्या गोष्टी मला तर म्हणजे ही गोष्ट मला नाही पटली. पण म्हणजे ज्यांना नाही आहेत आई-वडील त्यांनाच दुःख कळू शकतंय. म्हणजे त्यांचं मत काय, की कुठेतरी ओढ असते मुलांची. भले ते ते पिणारा जरी असला तरी त्याला आपल्या मुलाचं चांगलं व्हावं म्हणून कुठेतरी ओढ असते. आणि तो काहीतरी तर 4 पैसे तरी आपल्या मुलासाठी. पण आई-वडील नसणंच ही खूप भयानक गोष्ट आहे, असं त्या म्हणत होत्या. पण जसं आई आयुष्यात आल्या, माझ्या आई पण आईच झाल्या आणि माझा बाप पण आईच झाल्या म्हणतात. का तर आई आयुष्यात आल्या आणि 2 महिन्यात मला म्हणतात त्यांनी मला मिळवती केलं. म्हणजे जे लोकाच्या जीवावर पडून मी खात होते, माझ्या भावाला लोकाच्या जीवावर पाडून खायला दिवस होते. म्हणजे लोकांच्या जीवावर आम्ही पडून खात होतो. तर ते दिवस नाही राहिले आणि मी त्यांना दोष देणार नाही. त्या म्हणत होत्या, कदाचित काकूंनी हा माझा व्हिडिओ जर बघितला वगैरे तर त्यांना ओळखेल की हिनं असा व्हिडिओ पोस्ट केला म्हणजे असं असं अनुभव शेअर केला आहे, असं त्या म्हणत होत्या. पण त्यांचा दोष आहे असं मी म्हणत नाही म्हणल्या. पण 5 मुलं म्हणल्यावर त्यांनी काय करू शकत नव्हत्या. काका किरकिर करायचे घरी की हे जपून वापर, ते जपून वापर, इतकी मुलं आहेत, मला सगळं बघावं लागतंय. आणि मग काकी तर काय करणार, आम्ही लहान-लहान होतो सगळेजण म्हणल्या. कधी मावशीनं वगैरे आम्हाला घेऊन गेली नाही, मामानी कधी घेऊन गेले नाहीत. सख्खे असून सुद्धा आणि खूप चांगलं असून सुद्धा. मग त्यांना दोष कसा द्यायचा, असं त्या म्हणत होत्या. पण तुम्हाला सांगू म्हणल्या, आई जोपर्यंत नव्हत्या आयुष्यामध्ये तोपर्यंत सगळ्याच गोष्टीचं खाण्यापिण्याचे वांदे,
कपड्यांचे वांदे, शाळेचे जे पण काही साहित्य लागलं तर त्याचे सगळ्याचे वांदे. खूप त्रासाचे दिवस होते. आमच्यासाठी पण काका-काकूंसाठी पण असं त्या म्हणत होत्या. दोघांसाठी ते त्रासाचेच दिवस होते आमच्या सगळ्यांसाठीच. का तर पैसा ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. ती नसेल तर खूप त्रासदायक आहेत सगळ्या गोष्टी, ताई म्हणत होत्या. आणि मग ह्याच्यामध्ये मी म्हणजे आम्ही थोडंसं मोठं झाल्यावर म्हणजे मी एक 5वी-6वी ला गेल्यानंतर काकू कामाला जायला लागली म्हणल्या. मग मला घरातली कामं सगळी करायला लागायला लागली. मला खूप लवकर काकूनं स्वयंपाक शिकवला म्हणतात त्या. 3रीत वगैरे असतानाच मला भाकऱ्या वगैरे ट्रेनिंग सुरू केलेलं होतं तिनं. का तर घरी माणसं जास्त वगैरे आणि मग काकू तर कसं हे करणार, लहान होतो तोपर्यंत ती करत होती. पण 3री-4थी पासूनच मला भाकरी बनवायचं, सगळी सगळी घरातली कामं मला तिनं शिकवायला सुरुवात केलेली होती म्हणतात. आणि मी 5वी वगैरे गेले त्यावेळेपासून काकू पण कामाला सुरुवात केली जायला. मी ज्यावेळेला 9वीत आले म्हणतात, त्यावेळेला अधेमध्ये ती मला पण कामाला घेऊन जायला लागली. बागेत द्राक्षांची वगैरे असतात ना, कसल्या बागा मी काही विचारलं नाही. मला असं वाटतंय द्राक्षांची वगैरे असते तसं काहीतरी असेल. तर बागेत कामाला घेऊन जायला लागली म्हणतात मला. तर अधेमध्ये जाईल. हां, आणखी एक सॉरी माझ्या लक्षात राहिलं नाही. WhatsAppला आणखी 2 अनुभव आलेत बरं का. तर मी ना तुम्हाला सांगेन की तुम्ही जर अनुभव मला असं रेकॉर्ड करून पाठवले, WhatsAppला जरी पाठवले तरी चालेल, पण अनुभव रेकॉर्ड करून पाठवले तर फार बरं होईल. तुम्ही म्हणजे मी कॉल रिसीव्ह करत नाही, म्हणून बरेच जण म्हणतील मोठ्या तोंडाने सांगते आणि कॉल रिसीव्ह करत नाही, मग अनुभव कसा शेअर करायचा? तर ते बरोबर आहे. पण मी ज्यांनी कॉल केले ना, सगळ्यांना रिटर्न कॉल करणार. आता कसं तुम्हाला सांगायचं, रात्र सोंगीन काय रात्र थोडीन सोंग फार. रात्र सोंगी म्हणलं काय मी, सॉरी. रात्र थोडीन सोंग फार असं काहीतरी काम चालू आहे. आणि आणि ते कसं आहे माहिती आहे का, बऱ्याच जणांनी कालच्या पण व्हिडिओवर बऱ्याच जणांनी कमेंट केली की ताई अनुभव सलग यायला लागले तर छान वाटतंय. तर तुम्ही सगळ्यांनी आईंकडे तक्रार केली असेल माझी की हिला जरा बुद्धी द्या म्हणून. मग आईंनी चांगला डोस दिला आणि तुम्हाला सांगू आता काय तुम्हाला सांगायचं कथा. तर असं कसं दिवस, अरे सकाळ झाली, अरे संध्याकाळ झाली, असं असं काहीतरी चाललंय माझं. तर पण आईच करवून घेतात बरं का. हे सगळं जरी चालू असलं ना, तरी हे सगळं आईच करवून घेतात. आणि काकूंनी ते जाऊ दे, ते मी तुम्हाला नंतरच्या काहीतरी व्हिडिओमध्ये सांगेन. तर मी अनुभवाकडे येते. तसं ते ते सांगा सॉरी. ते सांगत होते मी तुम्हाला, की तुम्ही काय करा, मला ना रेकॉर्डिंग करून पाठवलं ना, म्हणजे काय होतं माहिती आहे का, मी काम करत ऐकू शकते अनुभव. आता हे जे फोनवर वगैरे बोललं जातं ना, तर मग मी ऐकते. मग 3-4 वेळा ऐकलं, की अशा पद्धतीनं मांडूया, असं म्हणून मग मी ते मांडते. जर असं लिहून पाठवलेलं असलं ना, ते मग बसा रे, मग ते वाचा रे, मग ते एकदा नाही, ते एकदा वाचून होत नाही, 2-3 वेळा वाचा रे, मग ते नंतर मांडा रे. ते वाचायचं म्हटल्यावर असं बसूनच वाचायला लागते. ऐकायचं म्हटल्यावर आपण काम करत ते ऐकू शकतोय. तर तेवढ्यासाठी सांगते की तुम्ही रेकॉर्डिंग नाही तर मग मी कॉल करेन. तुम्ही म्हणाला आता ही फारच सांगते मोठ्या तोंडानं, करणार कधी कुणास ठाऊक, करणार मी. हे थोडेसे अनुभव झाले, की मी सगळ्यांना रिटर्न कॉल करेन आणि मग आपण बोलू आणि मग अनुभव शेअर करेनच. आणि शेवटी आईंची इच्छा आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये आईंची इच्छा आहे. त्यांची इच्छा असल्याशिवाय ना काहीच आपण करू शकत नाही. ही गोष्ट आहेच. तर अनुभवाकडे येते. तर अभिज्ञाताई मग म्हणत होत्या की 9वीत असताना मला काकू अधेमध्ये कामाला घेऊन चालली. सुट्टी दिवशी वगैरे ती घेऊन जायला लागली. मग काका चिडायचे म्हणले तिच्यावरती, की "तिला का तू कामाला घेऊन जातेस? पोरांना कामाला पाठवूया आपण." का तर सगळे भाऊ मोठेच होते. म्हणजे काकांची मुलं पण माझ्यापेक्षा मोठी आणि हे पण मोठाच. माझा भाऊ पण 1 वर्षानं मोठाच होता माझ्यापेक्षा. तर तिला कशाला घेऊन जात? तर काकी म्हणायची, "नाही, नाही, पोरांना कामाला नाही पाठवायचं. पोरांना चांगलं शिकवायचं. ही येऊ दे आली तर कामाला." मग त्याच्यासाठी त्यांच्या दोघांची भांडणं व्हायची म्हणले.
काका म्हणायचे, "पोरांना आयुष्यभर काम करायचंच आहे की," असं काकीचं मत. मग काका म्हणायचे, "मग हिला काय गादीवर बसवून ठेवणार आहेत काय कुठं नेऊन?" तर ती म्हणायची, "हां, पण पोरांना बाहेरची कामं आयुष्यभर करावी लागणार आहेत, तर ते त्यांना काही नको. त्यांना चांगलं शिकवायचं. बरं ही शिकली, नाही शिकली तर हिचा काय फायदा आहे?" असं तिचं मत होतं म्हटलं. त्यामुळं ती मला घेऊन जायची बागेमध्ये कामाला वगैरे अधेमध्ये घेऊन जायची. पण 10वी जशी सुरू झाली, ती गोष्ट माझ्या आजही मनाला लागते म्हणल्या. 10वी जशी चालू झाली, ती ना मला घरकामालाच पाठवायला लागली म्हणल्या. 1-2 ठिकाणी तिनं कामं बघितली आणि तिथं मला कामाला पाठवायला लागली. त्या गोष्टीमुळं मला पण खूप त्रास व्हायला लागला म्हणल्या आणि काका खूप चिडायचे म्हणल्या आणि मी ना अ, अ, त्यावेळेला कसं वयच होतं म्हणलं ते, मी ना चुगली करायची म्हणलं आणि त्या वयात मी आलेले होते आईंच्या मार्गात म्हणल्या, पण एवढं काही कळत नव्हतं, की ह्यांच्यात भांडणं लागतात. मला कामाचा लोड पडायचा का तर मी कामं करून मला शाळेला जा आणि मग तिथून यायचं 10वीचं वर्ष होतं, अभ्यास करायचा असायचा म्हणला. मग मी सारखं जाऊन ना काकांच्या कानात अशी कुरकुरू सांगत बसायची. "काका सांगा की काकीला, मी आता काम करणार, मग मी अभ्यास कधी करणार? आणि मला घरी पण आल्यावर काम करायला लावते." का तर तिची पण ओढाताण व्हायची. ती मला घरी पण आल्यावर काम करायला लावायची म्हणला. "भांडी घास, नाहीतर भाकरी कर, मग मी हे करते, मग तू ते कर, मग स्वयंपाक कर." मग मी म्हणायची, "स्वयंपाक नको." मग ती कधी-कधी चिडायची, "मग मी काहीच करणार नाही, तू सगळं कर." असं म्हणायची म्हणला. त्यामुळे मग मला करावं लागायचं स्वयंपाक वगैरे पण येऊन. मग आणि सकाळी मला कामाला पाठवायची म्हणल्या. 2 घरी काम बघितलेलं होतं म्हणल्या तिनं आणि मला तिथं त्यांच्याकडं कामाला, त्यांच्या घरातल्या कामाला पाठवायची म्हणल्या. आणि मी अगदी 3री-4थी पासून मी होते ना स्वयंपाकात, त्यामुळे मी खूप चांगली ट्रेन झालेले होते म्हणल्या 10वी पर्यंत आणि त्यामुळे मग मी स्वयंपाक पण आणि माणसं जास्त असल्यामुळं मला ते पटपट करायची सवय होती म्हणल्या. तर 10वी मध्ये गेल्यानंतर म्हणल्या मी ज्या घरी कामाला जात होते ना, तर मी खूप लवकर चपात्या वगैरे तिथं करून यायची म्हणल्या. हे मग मला खरं खूप चिडचिड व्हायची, अभ्यास व्हायचा नाही म्हणला. 10वीचं वर्ष होतं आणि मग मी काकांना सांगायचे. मग काकांनी कितीतरी वेळा माझ्या सांगण्यामुळं काकूला मारलेलं पण होतं म्हटल्या. ती खूप खूप मोठी गोष्ट होती माझ्यासाठी म्हटल्या आणि ना मला आज काकू जर ऐकली तर माझी काही खैर नाही म्हणत होत्या आणि ऐकणार ती. पण मी तरीसुद्धा सांगायला लागले आणि तुम्ही हे सांगा. असं त्या आणि वरती सांगत होत्या ताई, की काकूला मारलं ना मला खूप आनंद व्हायचा म्हटल्या. का तर मी अगदी व्यवस्थित आईंच्या मार्गात आले नव्हते. त्यामुळे एवढं काही कळत नाही. आत्ता-आत्ता समजायला लागले म्हणतात. म्हणजे आत्ता ह्या 2-3 वर्षात एवढं जरा समजायला लागले म्हणतात. आईंच्या मार्गात जरी होतो, भजनाला जायचं, इकडची-तिकडची निंदा करायची, ते हे चालूच होतं. आत्ता या 2-3 वर्षात समजायला लागले म्हणतात, की ह्या गोष्टी चुकीच्या आहेत वगैरे. पण ना मग मला त्रास व्हायचा ना, मग म्हटल्या मग मी तशी करायची. मग काकांना सांगायची काहीतरी तिचं आणि मग ते त्यांच्यात भांडणं व्हायची, मारामारी व्हायची, मारायचे काका आणि पण त्या काळात मी आईंच्या मार्गात आले म्हणल्या आणि आईंनी खरंच म्हणजे माझ्यावर खूप चांगली कृपा केली म्हणल्या. मला ही ही जी कामं चालू होते ना, म्हणजे अगदी 3-4 महिने झाले होते म्हणल्या हे होऊन मला मार्ग समजून 9वीत थोडंफार माहिती पडलेलं होतं, पण इतकंसं लक्ष नाही दिलेलं. 10वीत 3-4 महिने झाले तरी पण मी हे नाही केलं. पण ना 10वी मध्ये म्हणल्या म्हणजे ज्यावेळेला आईंच्या मार्गात आले, 2 महिन्याच्या आत म्हणल्या मला अगदी चांगलं काम मिळालं म्हणल्या. मला लई असं लाज वाटायची म्हणल्या तिथं गेल्यानंतर असं. की नको बाबा कामाला असल्या कामाला नको जायला. कसं तरी वाटायचं म्हणल्या. पण ना 2 महिन्यात मला म्हणजे ना आमच्या इथे एक पार्लरवाल्या ताई होत्या म्हणल्या. तर त्यांनी सांगितलेलं की "शिकत-शिकत करशील का?" म्हणजे त्यांचं काम पण करायचं. असं त्यांनी. मग ते खरं कसं म्हणल्या मला वेळ नसायचा. तर मग त्यांनी म्हटलं की "तू संध्याकाळी वगैरे येशील का?" त्यांच्याकडे ना खूप गर्दी असायची म्हणल्या. आमच्या इथं तिथं त्यांचं होतं पार्लर तर खूप गर्दी असायची. "संध्याकाळी येशील का?"
मग मी काकांना कन्विन्स करून, करून काकी खूप चिडलेली म्हणतात माझ्यावर त्यावेळेला आणि तिला काही बोलता येत नाही म्हटल्या, पण खूप तिनं त्रास पण काढला आमच्यामुळं म्हटल्या. तिची स्वतःची 3 मुलं होती, दुसऱ्याची दोघं जण मुलं. तर ते सांभाळणं काही मस्करीचं काम नाही. अगदी लहानपणापासून आणि अगदी कळत नव्हतं 6-7 वर्षापासून, त्यावेळेपासून. मग तिला काही बोलता येत नाही म्हटल्या. पण काकांनी संमती दिली म्हणल्या. त्यामुळं मग मी शाळेतनं आल्यानंतर ना जायची म्हणल्या आणि ते काम मला चांगलं वाटायला लागलं म्हणल्या. पार्लरचं म्हणजे ते त्यांनी माझ्याकडून आमची परिस्थिती माहिती असल्यामुळं माझ्याकडून पैसे नाही, पण त्यांनी मला शिकवून का नाही त्यांनी माझ्याकडून तिथं काम करून घ्यायच्या म्हणल्या. सगळ्याच गोष्टी तिथल्या करून घ्यायच्या म्हणल्या. कामं तिथली पार्लरमधली सगळीच ओव्हरऑल सगळी. म्हणजे तिथनं झाडून काढण्यापासून सगळं स्वच्छ करण्यापर्यंत सगळंच करून घ्यायच्या. आणि त्यातनं मला पैसे पण चांगले द्यायला लागल्या होत्या म्हणल्या. ती गोष्ट माझ्या आयुष्याला आईनी ती गोष्ट माझ्या आयुष्यात आणली म्हणल्या. त्या गोष्टीनं माझ्या आयुष्याला कलाटणी दिली म्हणल्या. मी पार्लरचं खूप चांगलं शिकले आणि बिनपैशाचं. हे आईंची कृपा होती म्हणल्या. का तर 3-4 मी मार्ग म्हणजे खूप रोज बालोपासना करायला लागले आणि बाकी दुसरं काही करत नव्हते. खूप रोज बालोपासना करायला लागले आणि आईंचं नाव घ्यायला लागले. आईंचं नाव म्हणजे मी कलावती माता की जय असंच म्हणायचं म्हणल्या. मला ओम नमः शिवाय वगैरे काय माहीत नव्हतं. आणि मग त्याच्यामुळं 2 महिन्याच्या आत मला ते पार्लरमधलं हे मिळाल्यामुळं मी खूप जास्त आईंना मानायला लागले म्हणल्या. आणि मी कधीच मग बालोपासना सोडली नाही. आणि माझ्या भावाच्या वगैरे पण पाठीमागं लागायला लागले, "तू पण करत जा" वगैरे. काकांच्या मुलांना सांगणं म्हणजे असं होतं म्हणल्या की मी शहाणपणा शिकवणं काकीच्या नजरेत. "तू नको शहाणपणा शिकवू बाई, माझ्या पोरांना काय शहाणपणा शिकवू नको." हे काकीचे कायमचे डायलॉग असायचे म्हणला. "तू काय शिकवायचं ना तुझ्या भावाला शिकव. माझ्या पोरांना काही शिकवू नको." असं ते होतं आणि तसा माझा पण स्वभाव तसाच होता. त्यामुळे दोघींचं पटायचं नाही म्हणला. पण तुम्हाला सांगू नंतर जशी माझी 10वी संपत आली काकीला तशी मी आईंच्यात खूप जास्त चांगली हे होत गेले म्हणल्या. मग मला सगळं माहिती पडायला लागलं. नामस्मरण हे ते पुस्तक वाचन करायला लागले आईंचं. दर रविवारचं मी पुस्तक वाचन करायला लागले म्हणल्या. खूप चांगल्या रीतीने मग 10वीत गेल्यानंतर 10वी संपत आल्यानंतर खूप चांगल्या रीतीनं मी आईच्या मार्गात आलेले बघून काकीला आनंद व्हायला लागला. पैसे पण चांगलं कमवायला लागले होते मी म्हणल्या आणि काकीला आणून द्यायची. थोडेसे माझ्यासाठी बाजूला काढून ठेवायची. ह्या सगळ्या गोष्टी काकीला कुठेतरी चांगल्या वाटायला लागल्या म्हणल्या आणि हे होत असताना आईंच्या मार्गात ज्यावेळेला मी रुजायला लागले, त्यावेळेला तुम्हाला सांगू स्थळ आलेलं होतं म्हणल्या मला. आणि काकांना पण वाटत होतं लवकरच लग्न करून टाकावं वगैरे. स्थळ आलेलं होतं मला म्हणल्या आणि आईंना मी प्रार्थना एकच केलेली होती की हे जे पार्लरचं आहे ना मला कायमस्वरूपी म्हणजे चालू राहावं माझ्याकडनं ही अपेक्षा आहे म्हणून मी आईंना बोललेले होते म्हणल्या. तर स्थळ आलं आणि स्थळ आल्यानंतर मग त्यांनी पसंत वगैरे केलं आणि म्हणजे तुम्हाला सांगू म्हणला असं काही परिस्थिती म्हणावी अशी नव्हती. आमच्या म्हणजे आता जे लग्न माझं झालेलं होतं, तिथं आमची परिस्थिती अशी म्हणावी अशी नव्हती. पण काकांनी विचार काय केला की असू दे. म्हणजे आता आपली पण परिस्थिती अशी नाहीये की खूप जास्त हुंडा देऊन वगैरे लग्न करून देऊ शकतोय. तर मला खूप वाईट वाटायला लागलं. मी आईंना बोलले म्हणल्या, "आई आणि मला ना एखादा चांगला सर्व्हिस वगैरे चांगला जॉब असणारा म्हणजे गव्हर्नमेंट वगैरे असं माझी इच्छा होती" म्हणल्या, की तसं जॉब असणारा मुलगा मिळावा वगैरे असं खूप इच्छा होती. पण शेवटी ते लग्न झालं म्हणल्या माझं. खूप लवकर लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर अ, अवघ्या 1 वर्ष, दीड वर्षात मी प्रेग्नंट पण राहिले म्हणल्या. दीड 2 वर्षातच प्रेग्नंट राहिले. आईंचं करत होते म्हणल्या. पण त्यावेळेला काम वगैरे सुटलं
इकडं भाऊ वगैरे जे होते माझे ते सगळे व्यवस्थित शिकत होते आणि मला इतकं वाईट वाटायचं, की मी मुलगी आहे म्हणून मला शिकवलं नाही. माझं लवकर लग्न लावून दिलं आणि आता मूल-बाळ पण. तर माझ्या आयुष्याला काही अर्थ नाही. मी आईंकडं सारखं बोलायची, रडायची. आईंचा मार्ग अगदी समजलेला होता त्यावेळेला. आणि खूप लांब नव्हतं म्हटला 10-11 किलोमीटरवर माझं सासर आणि माहेर आहे दोन्हीही म्हणतात. आणि मग मी रडायची आणि म्हणायची, "काका कधी आले भेटायला? मी मुलगी आहे म्हणून तुम्ही मला शिकवलं नाही." आणि इतकी काही परिस्थिती वाईट पण नव्हती, पण इतकी काही फारशी चांगली पण नव्हती म्हणतात. पण तुम्हाला सांगू म्हटला जसं मी उपासना वाढवत गेले, म्हणजे उपासना करत गेले, तसं आयुष्यात वेगवेगळे बदल होत गेले. अ, काळ जावा लागतोय. ताई म्हणल्या काळ जावा लागतोय अ, ह्या गोष्टींसाठी. 24 वर्षाचे म्हणतात मी आत्ता. 10 वर्ष झाली माझ्या उपासनेला म्हणतात. काळ जसा जाईल ना म्हणतात आणि तशी उपासना वाढेल तुमची आणि तसं मग तुमच्यात प्रगतीसुद्धा होत जाईल. आज तुम्ही सुरुवात केली आहे तर लगेचच तुमच्या आयुष्यात मोठे-मोठे बदल होतील असं नाही होणार. तर तुमचे कर्म जर हे मी म्हणते, तुमचे कर्म जर आधीचे खूप चांगले असतील, प्रारब्ध खूप म्हणजे चांगलं असेल, तर तुमचं मग आईंचा मार्ग मिळाला क्षणात तुमचं. पण प्रारब्ध खडतर असतील तरीसुद्धा अ, मार्गात असेल तुम्ही, सेवेत असाल तुम्ही, तर खूप चांगल्या रीतीनं तुम्हाला रिझल्ट येतात. हे मी म्हणायला लागले हां. त्या म्हणत होत्या काळ जावा लागतोय, भरपूर काळ जावा लागतोय. मग तसं माझ्या पण आयुष्यात 5-7 वर्ष काळ गेला खूप की मी हे होते. त्याच्यानंतर मग म्हणतात की माझ्या मिस्टरांना मी कन्विन्स करून मूल झाल्यानंतर म्हणल्या मिस्टरांना कन्विन्स करून मला पार्लरचं थोडं हे करूया. मग मी घरातच करते वगैरे. मूल सांभाळत करते वगैरे असं कन्विन्स. मग मी आईंना प्रार्थना सुरुवात केली, की "आई त्यांना तेवढं हे होऊ दे, डोक्यात प्रकाश पडू दे." आणि सासू-सासरे होते ना म्हटल्या, दीर होते माझे. मग ते नाही करत होते. तरी मग म्हटल्या, मी 2-3 महिने सारखं आईंच्या पाठीमागं तेच. आता बाळपण झाले तर मला आई परवानगी मिळू दे, की माझं शिक्षण पण नाही, काही पण नाही. तर आईंच्या कृपेनं तेवढं माझं होऊ दे, असं मला सारखं-सारखं वाटायचं. आणि आईंनी कृपा केली म्हणतात. माझ्या मिस्टरांच्या डोक्यात भरवलं ते आणि पार्लरचं वगैरे मग मला आणि मला चांगलं हे होतं. पण तरीसुद्धा आणि काहीतरी थोडं करायला पाहिजे. मग ॲडव्हान्स कोर्सला सुद्धा मला हे केलं. जे फ्रीमध्ये असतात ना तसं. तर ते ते कोर्स करायला पण मला घरनं परमिशन. मग सासूबाई बाळ सांभाळायला लागल्या. मग मी ते पण करून यायची आणि मग ते छोटे-छोटे थोडे-थोडे असं प्रॉडक्ट वगैरे घेऊन मी घरच्या घरी हे केलं. पण सुरुवातीला कोणी येत नव्हतं. मग माझं मन पण खचायला लागलं वगैरे. मग मी ना अ, आईंची प्रार्थना त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आईंची प्रार्थना म्हणजे तुम्हाला सांगू म्हटलं मी चरित्र वाचन सुरू केलं. ही खूप महत्त्वाची गोष्ट होती माझ्या आयुष्यातली. चरित्र वाचनानं माझी इच्छा पूर्ण झाली असं म्हणायला हरकत नाही म्हणतात. म्हणजे ते उपासनेनंच सगळ्या गोष्टी होतात. पण चरित्र वाचनानं माझी पार्लरची तरी इच्छा माझी चरित्र वाचनानं. का तर चरित्र वाचन संपलं म्हणतात आणि चरित्र वाचन संपल्या लगेच म्हणतात तुम्हाला सांगते म्हटल्या 8 दिवसाच्या आत माझं स्वतःचं पार्लर तयार झालेलं होतं म्हणल्या. मग मी घरूनच करायला लागले होते. जसं चरित्र वाचन मी घेतलेलं होतं ना म्हणल्या, तसं कस्टमर चांगले यायला लागलेले ते होते. आणि अवघ्या 3 ते 4 वर्षात खूप चांगल्या रीतीनं पार्लर माझं हे झालं म्हणल्या. खूप चांगल्या रीतीनं. आणि मग मला असं वाटायला लागलं, की आपल्याला आईंनी सेटल केले आणि खूप चांगलं. आज तर मी खूप छान रीतीनं कमवते म्हणल्या. म्हणजे शिक्षण अपूर्ण राहिलं म्हणून आईंनी माझं करिअर काही घडू दिलं नाही, असं झालं नाही. हा माझ्या आयुष्यातला खूप मोठा हे होता आणि आज मी अनुभव ऐकते म्हणतात. तर कुठेतरी असं वाटतंय म्हणल्या
की काही नाही आईनी माझं वाईट केलं, किंवा काही नाही आईनी माझं कुठं मला ह्या गोष्टी तुझं कुठेतरी कमी आहे, असं कुठं माझं हे नाही केलं. भले माझं शिक्षण नव्हतं, भले मला कॉलेज लाईफ जगता आली नाही इतरांसारखी, ती एक खंत कायम असायची मनात म्हणल्या, की इतरांसारखं कॉलेज लाईफ जगता आलं नाही ते. पण आज सगळ्या गोष्टी आहेत म्हणल्या. पैसा आहे, नवऱ्याची साथ आहे, मुलं आता मोठी झालेली आहेत. त्यामुळं मी पाहिजे तिथं जाऊ शकते, पाहिजे तसं एन्जॉय करू शकते आणि खूप कमी वयात ह्या सगळ्या गोष्टी झाल्या म्हणल्या. त्यामुळं ना, की असं पण नाही, की बाबा वय सरले आता कुठं मी जायची फिरायला, असं पण नाही राहिलं. आणि ह्या सगळ्या गोष्टी आणि ह्या 3-4 वर्षात आणि ताई म्हणत होत्या, तुमच्या अनुभवांमधून खूप खूप मला शिकायला मिळाले म्हणल्या. तर हे माझ्यातून नव्हे, अ, ह्या ज्यांनी शेअर केले ना, त्या सगळ्यांना ही पुण्याई आहे. का तर ना, ज्यांनी अनुभव सांगितलेत ना, असे काही-काही गोष्टी सांगितलेल्या आहेत ना, की कधी मीही ऐकायला लागले ना, हां, ही गोष्ट आपल्याला जमायला पाहिजे बरं का. हे प्रत्येकाच्या मनात येते आणि आईने हां, होय, हे आईनी सांगितलंय आणि हे नाहीच आपल्याकडून आजपर्यंत झालं. ही गोष्ट मनात येते आणि ते ते आल्यानंतर ना, ते त्या पद्धतीनं वागायला सुरुवात होते. तर हे जे आहे ना, हे सगळं आईने करवून आणलं म्हणतात. म्हणजे एक गोष्ट जरी माझी राहिली कॉलेज, अ, शिक्षण, पण आईनी बाकीच्या सगळ्या गोष्टी माझ्या पार केलेल्या आहेत म्हणतात ताई. म्हणजे वयात सगळ्या गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर माझं करिअर पण, म्हणजे शिक्षण नाही म्हणून माझं करिअर काही नाही. पण माझं खूप चांगलं करिअर, माझं स्वतःचं पार्लर आहे. आज मी म्हणजे हां, भाऊ पण माझे शिकले म्हणतात. आणि तुम्हाला सांगू, आज माझे सगळा परिवार आईंच्या मार्गात आहे म्हणतात. म्हणजे सासरचं पण, म्हणजे सासू-सासरे नाहीत, पण आई-वडील सॉरी, काका-काकू आणि माझे भावंडंसुद्धा आईंच्या मार्गात आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझे मिस्टर आईंच्या मार्गात आहेत. माझी मुलं आईंचं करतात. तर ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी म्हणतात. आणि त्यामुळं एक काळ द्या फक्त म्हणत होत्या सेवेला. म्हणजे आज मी 1 वर्ष करते, 2 वर्ष करते, तरी आई काही कृपा करत नाहीयेत. तर वेळ द्या म्हणल्या. सतत करत राहा उपासना. उपासनेमध्ये खंड करू नका. भले 10 वर्ष जाऊ देत, 11व्या वर्षी का होईना आई आपल्यावर कृपा करणार. ही म्हणजे मी सांगते, असं ताई म्हणत होत्या. मी सांगते, ही माझी खात्री आहे, की 10 वर्ष झालं उपासना करते, पण आईनी काही दिलं नाही. असं नाही होणार. 11व्या वर्षी का होईना तुमच्यावर आईंची कृपा होणार आणि ज्यावेळेला कृपा होईल ना, त्यावेळेला कुठल्या गोष्टीत तुम्ही मागं नाही राहणार, असं ताई म्हणत होत्या. तर असे छान-छान अनुभव सगळ्यांना होऊ द्यात. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण. श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.